पुढे बोलूयात. मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असं आव्हान जे ते भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा माजी खासदार निरव्वानं ठाकरेंना दिलंय. तर राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरल्याची दरपोक्ती सुनील शुक्लाने केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय. मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे. महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा असं आव्हान देणाऱ्या बी ग्रेड सिनेमांचा हिरो असलेला निरहुआच्या सिनेमाचे हे काही पोस्टर्स पहा. या असल्या सुमार सिनेमांचा हिरो असलेला आणि अश्लील गाण्यांवर नृत्य करणारा हा बी ग्रेड अभिनेता निरहुआ. भाऊजी म्हणजेच भाऊजाईंची प्रतिमा अश्लील गाण्यांच्या माध्यमातून या मूर्खांनी मलिन केली आहे आणि या असल्या निरहुआनं आता मराठी बाबत गरळ ओकली. अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे. रहता हूँ वहीं. उद्योगपती सुशील केडियानं मुंबईत 30 वर्ष राहून मराठी येत नाही असे तारे तोडले होते. त्यानंतर मराठी द्वेष्ट्यांची फौजच मैदानात उतरली आहे. बी ग्रेड हिरो निरहुआनंतर सुनील शुक्लानं राज ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. उद्धव साहब के साथ मिलकर ये लोग ने ये डिसाइड किया कि हम हिंदी भाषियों को नहीं मारेंगे और अगर मारेंगे तो उसका वीडियो नहीं बनाएंगे. ये डर गए हैं, राज साहब ठाकरे डर गए हैं कि आज सुनील शुक्ला ने याचिका जो सुप्रीम कोर्ट में लगाया है, हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे. सुनील शुक्ला मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करतोय. राज ठाकरेंनी विजयी मेळाव्यात त्यांच्या भाषणात मारामारी करू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. या सल्ल्यावरून शुक्लाने राज ठाकरे घाबरल्याचा अर्थ काढला. तर तिकडे बिहारमधील गुंड खासदार पप्पू यादवनं ट्विट करून राज ठाकरेंना थेट धमकी दिली. त्यामुळे मनसेनेही या सर्व नेत्यांना आधी मुंबईत तरी या असं निमंत्रण पाठवलं. खरं तर ही माणसं स्वतःहून बोलत नाहीये. यांना मुद्दामून भारतीय जनता पार्टी बोलायला लावते. कारण आता आपण बघितलं असेल, मराठीच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे अपयश आलं. मुंबईत राहून मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करा असं आव्हान देऊन मराठी नागरिकांना डिवचलं जाते. त्यामुळे सत्ताधारी भाजपनं यावर काय उत्तर दिलं ते आता पाहूया. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपनेच केली आहे, भाजपच करेल. आणि अमराठी माणसाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये. संस्कृती नसलेल्या आणि अभिरुचीहीन बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्यांना अमृतातही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेची गोडी करणार नाही. कारण त्यांची ती बौद्धिक कुवतच नाही. मराठीच्या नावानं गळा काढणाऱ्या या फडतूस हिरोंना पोट भरण्यासाठी मुंबईतच यावं लागतं, याचं त्यांनी भान राखणं गरजेचं आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.